नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो, त्यांच्याकडून प्रेरणादायी असं मार्गदर्शन मिळवतो. आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत बोर चार्जर कंपनीचे संस्थापक आणि संचालक राहुल बाकरे सर. नमस्कार, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आपल्याला राहुल बाकरे सरांची ओळख करून देते. जसं की मी सांगितलं की ते बोर चार्जर कंपनीचे फाउंडर, डायरेक्टर अर्थात संस्थापक आणि संचालक आहेत. खरं तर ते कॉर्पोरेट क्षेत्रात एक चांगल्या पगाराची नोकरी करत होते, पण तरीही त्यावेळेला त्यांच्या मनात नेहमी शेतीबद्दलच विचार असायचे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, दिवसेंदिवस होणारे वातावरणातले बदल, शेतीला लागणाऱ्या पाण्याची शिवाय पिण्याच्या पाण्याच्या समस्या त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. आणि मग त्यांनी एक ठाम निर्णय घेतला. तसंच उच्च पगाराची नोकरी त्यांनी सोडली आणि अखेर त्यांनी शेतीची वाट धरली. पण शेतीत आल्यानंतरही त्यांना मनासारखं यश मिळालं नाही. तिथे सुद्धा त्यांच्या हाती अपयश लागलं आणि त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे बोअरवेलला असलेला पाण्याचा अभाव. मग त्यांनी सुरू केला बोअरवेल बद्दल जाणून घेण्याचा प्रवास. अनेक वर्षांच्या रिसर्च नंतर जन्म झाला तो बोर चार्जरचा, जे त्यांनी स्वतः सुरू केलं. खरं तर भारतातल्या 80% लोकसंख्या ही पाण्यावर अवलंबून आहे. अतिवेगानं होणारा भूजलाचा उपसा आणि कमी प्रमाणात होणारा भूजलाचं पुनर्भरण यामुळे अधिकाधिक बोअरवेल कोरड्या होत चालल्या आहेत. भारतात 6 ते 8 कोटी बोअरवेल आहेत. 2030 पर्यंत यापैकी 54% अधिक बोअरवेल या पूर्णपणे कोरड्या होणार आहेत असा एक अंदाज आहे. एकूणच पाण्याची गरज आणि त्याची उपलब्धता याचं प्रमाण बघता ही समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करेल असा त्यांचा अंदाज आहे. पाणी हा सगळ्यांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे, हे आपण सर्वजण जाणतो. गावात शेतीला आणि पिण्यासाठी सुद्धा लागणारं जे पाणी आहे ते बहुतांशी हे भूजल असतं. बोअरवेल या विहिरीच्या तुलनेत स्वस्त असल्यानं शेतकऱ्यांचा खोलवर बोअरवेल खणण्यावर अधिक भर असतो. या बोअरवेलचं पाणी शाश्वत करण्याचा उपाय बोअरवेलचं पुनर्भरण हाच आहे असं राहुल सर सांगतात. याच परिस्थितीवर मात करण्यासाठी राहुल बाकरे यांनी बोर चार्जर या कंपनीची स्थापना केली. बोर चार्जर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाणी देणाऱ्या किंवा कोरड्या पडलेल्या बोअरवेलचं पावसाच्या पाण्यानं योग्य पद्धतीनं पुनर्भरण करता येतं असं ते सांगतात. बोअरवेल रिचार्ज करणं ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. यासाठी जागा आणि भूपृष्ठावरील पाण्याचा स्रोत गरजेचा असतो, पण प्रत्येक बोअरवेल जवळ हा स्रोत असेलच याची काही शाश्वतता नसते. बोर चार्जर या नाविन्यपूर्ण आणि पेटेंटेड तंत्रज्ञानामुळे कमी पाणी देणाऱ्या किंवा संपूर्ण बंद पडलेल्या बोअरवेलचं पुनर्भरण अगदी जलद गतीनं, स्वस्तात आणि कमी वेळात होतं. बोर चार्जर या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण टेक्निकबद्दल आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. सर, सांगा आम्हाला सुरुवातीलाच की बोर चार्जर ही अत्याधुनिक अशी संकल्पना नेमकी आहे काय आणि तिची सुरुवात तुम्ही कशी केली? जसं तुम्ही म्हणाल तसं की मी माझी तंत्रज्ञानामधली सॉफ्टवेअर IT मधली जी काही माझं करिअर होतं ते सोडून शेती या विषयामध्ये मी रस घेतला आणि मी माझी स्वतःची शेती केली. डाळिंबाची 5 एकर शेती होती. पण दरवर्षी कमी पडणारं पाणी आणि ड्राय होणारी बोरवेल ह्याच्यामुळे माझं उत्पन्न आणि उत्पादन हे दोन्ही एवढं काही चांगलं होत नव्हतं. त्यामुळे जो काही प्रॉब्लेम निर्माण झाला त्यामुळे मला शेती थांबवावी लागली. तर माझ्या डोक्यात असा विचार आला की जर माझ्यासारखा जर एखादा सुशिक्षित शेतकरी जर ह्या पाण्याच्या जे काही पाणी भूजलाचं खाली चाललेलं आहे किंवा बोरवेल ड्राय होण्याचा जो काही एक मोठा प्रश्न आहे तर त्याला मी जर बळी पडू शकत असेल तर बिचारे जे मार्जिनल शेतकरी असतील, अल्पभूधारक असतील तर त्यांची काय परिस्थिती होत असेल. तर हे करत असताना मी विचार चालू केला की आपण बोरवेल म्हणजे काय, त्या बोरवेलचा पहिल्यांदा अभ्यास करूया आणि त्या बोरवेलचं पाणी कसं वाढवायचं ह्याविषयी काहीतरी विचार करूया. ह्या दृष्टिकोनातनं मी बोर चार्जर ही एक जी काही संकल्पना आहे तर ती एक संकल्पना आम्ही मांडली आणि मग त्या संकल्पनेला गेले 6-7 वर्ष आम्ही हळूहळू आकार देत आणलेला आहे. आणि आता बोर चार्जर हे अतिशय एक सहज सुलभ तंत्रज्ञान आम्ही लोकांपर्यंत आणलेलं आहे, ज्याच्यामुळे आत्तापर्यंत हजारो लाखो लोकांचा खूप फायदा झालेला आहे. अगदीच. आज आपल्या भारतातली भूजल पातळी ही वेगानं कमी होते, ही खरं तर प्रचंड गंभीर समस्या आहे. पण यामागची प्रमुख कारणं काय आहेत? शिवाय सुरुवातीलाच मी आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की 2030 पर्यंत जवळपास 54% बोअरवेल या कोरड्या पडू शकतात असा अंदाज आहे. याकडे आपण कसं पाहता?
नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण समजून घेऊया की बोरवेल्स ड्राय का होतात. कारण जसं आपला मोबाईल असतो, मोबाईल बॅटरीवर काम करतो आणि ती बॅटरी जी असते तर त्या बॅटरीला आपण रोज रिचार्ज करतो जेणेकरून तो मोबाईल त्या चार्जवर चालू शकेल. पण तसंच बोरवेल्सचं पण असतं. बोरवेलला जे काही स्रोत पाणी देतात तर ते स्रोत 200, 400, 600 फुटांपर्यंत खाली असतात आणि तिथपर्यंत पावसाचं पाणी हे जायला हे हजारो लाखो वर्ष लागतात. पण आपला भूजल काढण्याचा जो वेग आहे तो अतिशय फास्ट आहे कम्पेअर्ड टू जो काही नॅचरल रिचार्ज होतोय त्याच्या कम्पॅरिझनमध्ये. त्यामुळे होतं कसं की जे काही पाणी खाली जातंय ते अत्यंत कमी वेगाने जातंय, आपण काढतोय खूप जास्त वेगाने. याच्यामुळे जो काही इम्बॅलन्स तयार होतोय त्याच्यामुळे बोरवेल कुठेही खणली तर पहिल्यांदा चांगलं पाणी देते, पण नंतर हळूहळू त्याचं पाणी कमी होतं कारण त्याचे खालचे स्रोत हे त्याच्यामधलं पाणी कमी होत जातं. तर ते पाणी वाढवण्याचं काम बोर चार्जर हे तंत्रज्ञान करतं. आणि हे जे आपण म्हणतोय की काढायचा आपला रेट जास्त आणि भूजलाचा नॅचरल रिचार्ज रेट कमी, तर ह्याच्यामध्ये जी काही तफावत आहे त्याच्यामुळे भारतामधल्या बऱ्याचशा बोरवेल्स ह्या ड्राय होत चाललेल्या आहेत किंवा त्याच्यामधली भूजल पातळी ही दिवसेंदिवस खाली चाललेली आहे. आता ह्या प्रश्नाला उत्तर एकच आहे की आपल्याला पुनर्भरण करावं लागणार. जसं आपण मोबाईल रोज रात्री रिचार्ज करतो तसं दरवर्षी आपल्याकडे पाऊस 4 महिने चांगला पडतो, त्या पावसाचं पाणी स्टोअर करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ते आपण आपल्या बोरवेलमध्ये जर प्रत्येकाच्या बोरवेलमध्ये साठवून ठेवलं तर नक्कीच भूजलाचा प्रॉब्लेम हा जो आहे, हा प्रश्न आहे जो बिकट वाटतो आपल्याला, पण त्याचं उत्तर अतिशय सोपं आहे. तर ते प्रत्येकाने जर हे जर उत्तर त्यांनी शोधून काढलं आणि ते करून घेतलं तर नक्कीच प्रत्येकाला ह्याच्यातनं खूप फायदा मिळेल. हो, म्हणजे उत्तर जरी सोपं असलं तरी प्रत्यक्षात पुनर्भरण करणं हे वाटतं तितकं सोपं नसावं. आणि शिवाय जे आपण जो अंदाज पाहिलाय की 54% बोरवेल या 2030 पर्यंत कोरड्या होऊ शकतात. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असते बोरवेल, आणि जर त्याच अशा कोरड्या पडू लागल्या तर ही प्रचंड गंभीर समस्या आहे शेतकऱ्यांसाठी. नदी नाही, नाले नाही, नाही कोणते बंधारे, नाही कोणते पाटे, त्यामुळं पाणीच नाही मुळात. 8 एकर शेती आहे, एक 8 बोरवेल आहेत.